नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत ओल्या काजूची भाजी। काय म्हणता, तुम्हाला आवडते काजूची भाजी पण बनवता येत नाही? अहो मी आहे ना, टेन्शन नका घेऊ। अगदी पूर्ण माहिती तुम्हाला मी देणार आहे। काजू कसे सोलायचे, काय मसाला बनवायचा आणि अगदी कोणीही बनवू शकेल इतक्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही आज काजूची भाजी शिकवणार आहे। तर व्हिडिओला स्किप करू नका आणि पूर्ण बघा। तर इथे मी काजू घेतलेले आहेत। तर काजू आपल्याला कोमट पाण्यामध्ये अगदी अर्धा तास भिजत घालायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला ते सोलून घ्यायचे आहे। काजू न भिजवता जर आपण सोलायला घेतले तर काजू सोलताना खूप त्रास होतो आणि हातांना खाजसुद्धा येते। तर इथे आपण आता घेतलेले आहेत काजू, जे नॉर्मल काजू असतात आपण खातो ते 15 ते 20 मी घेतलेले आहे आणि ते गार पाण्यामध्ये अर्धा तास आपण भिजवणार आहोत आणि यानंतर याची आपण पेस्ट करून घेणार आहोत। तर व्हिडिओला नक्की तुम्ही पूर्ण बघा, म्हणजे तुमची पण भाजी छान चमचमीत आणि झणझणीत होणार आहे। आता इथे काजू जे आपण भिजत घातलेले होते ते मस्तपैकी भिजलेले आहे, अर्धा तास होऊन गेलेला आहे आणि आता आपण हे सोलून घेऊया। जर काजू छान भिजलेत ना तर मस्तपैकी याची साल जी आहे ना अगदी आरामात निघते आणि हे काजू सोलताना सुद्धा खूप मजा येते। याची जी साल आहे ना काढताना एक वेगळीच मजा येते। आणि हे काजू जे आहे, ओले काजू, हे एका विशिष्ट या सीझनमध्येच मिळतात। तर याची भाजी नक्की एकदा तरी सीझनमध्ये सगळ्यांनी नक्की खावी। तर अशा पद्धतीने आपण मस्त काजू सोलून घेऊया आणि याचे 2 भाग अशा पद्धतीने आपल्याला करायचे आहेत। तर अशा पद्धतीने सगळे आपण काजू सोलून घेतलेले आहे। बघा किती सुंदर दिसतात, तर याची भाजी किती छान लागत असेल ना। इथे काजूसुद्धा मस्तपैकी भिजलेले आहेत, जे आपण भिजवून ठेवलेले होते आणि याची आता आपल्याला मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यायची आहे। आणि इथे मी वाटण्यासाठी घेतलेलं आहे सुकं खोबरं घेतलेलं आहे। सुकं खोबरं जे आहे मी ते किसून अगदी तांबूस असं भाजून घेतलेलं आहे तेल टाकून। 2 मोठे कांदे, अद्रक, लसूण, जिरं हे सगळं मी तेलामध्ये थोडं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे तव्यावरती। तर आणि इथे मी 2 घेतलेले आहे टमाटर आणि इथे आपण घेणार आहोत यासोबतच मसाल्यासोबत वाटण्यासाठी आपण घेणार आहोत कोथिंबीर। तर ही भाजी खायला खरोखर खूप टेस्टी लागते। एकदा तरी नक्की तुम्ही माझ्या पद्धतीने करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। आणि अगदी कमी मसाल्यामध्ये मी ही भाजी तुम्हाला सांगणार आहे आणि अगदी पूर्ण माहिती सांगणार आहे। आणि जर तुम्हाला काही डाऊट आलाच तर तुम्ही मला नक्की कमेंट पण करा। तर इथे हा जो घेतलेला आहे मी एवढाच गरम मसाला घेतलेला आहे, वरून कुठलाही गरम मसाला मी ॲड केलेला नाही आहे। इथे टमाटरची प्युरी करून घेतलेली आहे 2 आणि हे ओल्या काजूची पेस्टसुद्धा मी मिक्सरमध्ये करून घेतलेली आहे। लाल तिखट आहे, हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि फोडणीसाठी 2 मोठे कांदे जे आहेत ते बारीक चिरून घेतलेले आहे आणि हा वाटलेला आपला मसाला आहे। तर आता आपली भाजी होणार आहे की नाही चविष्ट बघू शकता, इतकी छान मी तयारी केलेली आहे। बघतानाच असं वाटते की भाजी किती टेस्टी होणार आहे आणि नक्कीच होणार पण आहे। आणि तुम्ही माझ्या पद्धतीने जर बनवली भाजी तर आहा। तर चला मग आता बनवूया आपण भाजी। तर इथे मी थोडं तेल जास्तीचंच घेतलेलं आहे, कारण काही भाज्या अशा असतात की त्यासाठी थोडं तेल जास्तीचं घ्यावंच लागतं। इथे तेल गरम झालेलं आहे आणि यामध्ये आता आपण तेजपत्ता 1 घेतलेला आहे आणि हे खडे मसाले घेतलेले आहेत ते तेलामध्ये टाकलेले आहेत आणि 2 बारीक चिरलेले कांदे। आता हा कांदा जो आहे आपल्याला मस्तपैकी सोनेरी होतपर्यंत परतून घ्यायचा आहे तेलामध्ये। त्यानंतरच आपल्याला बाकीचे मसाले यामध्ये घालायचे आहेत। कांदा जो आहे तो आपल्याला अगदी कमी आचेवरतीच मस्तपैकी परतून घ्यायचा आहे। कांदा इथे मस्तपैकी सोनेरी झालेला आहे। लगेचच मी इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे, त्यासोबतच हळद आणि अगदी अर्ध्या मिनिटापर्यंतच हे लाल तिखट आणि हळद तेलामध्ये परतायची आहे आणि लगेच त्यामध्ये आपण वाटण करून घेतलेलं आहे ते ॲड करायचं आहे। तर हे वाटण जे आहे अगदी आपल्याला कमी आचेवरतीच कमीत कमी 4 ते 5 मिनिट तरी परतून घ्यायचं आहे। जोपर्यंत हा मसाला तेलामध्ये छान शिजत नाही तोपर्यंत आपल्याला अधूनमधून चम्मचनी मसाला जो आहे, वाटण आपण घातलेलं आहे त्याला आपण मसाला पण म्हणतो, अधेमध्ये चम्मचनी फिरवत राहायचं आहे। तर इथे मी 2 टमाटरची प्युरी घेतलेली आहे करून, तीसुद्धा ॲड केलेली आहे। त्याला पण मस्त मिक्स करून घ्यायचं आणि बघू शकता कढईने अगदी मसाल्याला छान असा तेलाचा तवंग येत आहे, म्हणजे आपला मसाला जो आहे छान मस्तपैकी तयार होत आहे तेलामध्ये। आता इथे मी चवीनुसार घेतलेला आहे मीठ।
मीठ तुम्ही थोडंच घ्या सुरुवातीला, तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वरून जेवण करताना भाजीमध्ये मीठ ॲड करू शकता. तर मीठ घातल्यानंतर पण मस्त मिक्स करून घ्यायची आणि आता आपण ही वाटून घेतलेली पेस्ट काजूची ती ॲड करूया. काजूची पेस्ट घातल्यानंतर याला एक वेगळाच रंग तर येणार आहे, सोबत चव पण येणार आहे. पण दिसण्यासाठी सुद्धा ही इतकी डिलिशियस रेसिपी दिसते की अगदी बघताच खाण्याची इच्छा होते. आलं ना तुमच्या तोंडाला पाणी? तर लवकरात लवकर ही रेसिपी तुम्ही माझ्या पद्धतीने बनवा. आणि काजूची भाजी बनवताना जर तुम्हाला काही डाऊट आला तर नक्की कमेंट करा. मी तुम्हाला उत्तर कमेंटमध्ये नक्की देणार आहे. तर अशा काही भाज्या असतात वर्षातूनच 1-2दाच मिळतात, काही सीझनमध्येच मिळतात आणि त्या खाव्यात असं म्हणतात. आता इथे तुम्ही बघू शकता 5 मिनिटांमध्ये किती छान मस्तपैकी वाटण असं तयार झालेलं आहे, शिजून आणि तवंग आलेला आहे. तर अशा पद्धतीने मसाला शिजलेला पाहिजे आपल्याला. 5 मिनिट लागू शकतात किंवा कमी वेळेत पण होऊ शकतो. असं काही नाही की 5च मिनिट लागतात. पण कमी आचेवरती नक्की हा मसाला तेलामध्ये असा परतून घ्या. भाजी तुमची खूप टेस्टी होणारच, ही माझी गॅरंटी आहे. तर चला आता यामध्ये आपण करूया काजू ॲड. काजू ॲड करून झाल्यानंतर मस्त याला आपण मिक्स करूया आणि फक्त आपल्याला एकच वाफ काढायची आहे, कारण मऊसूत काजू झालेली भाजी अजिबात खायला चांगली लागत नाही. तर फार काजूला शिजवून घ्यायचं नाही आहे, थोडं कडकच ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने काजू टाकल्यानंतर मिक्स करायचं आहे. पाणी न घालताच आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे. तर अशी मस्त अशी आपली ही आजची झणझणीत अगदी साध्या सोप्या पद्धतीने काजूची भाजी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी तुम्हाला नक्कीच आवडेल. आता हे असं ताटाने एक 5 मिनिट मी झाकून ठेवणार आहे पाणी न घालता. आता बघूया आपण. तर बघू शकता इथे किती छान एकदम डिलिशियस यम्मी आणि एकदम मसालेदार झणझणीत अशी चविष्ट भाजी आपली काजूची तयार झालेली आहे. तर इथे आपण पाणी न घालताच 5 मिनिट वाफवून घेतलेलं आहे. जर तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे असेल तर पाणी तुम्ही ॲड करू शकता. मी इथे पाणी ॲड करणार आहे, मला थोडी पातळ ग्रेव्ही हवी आहे. तर इथे मी काजू जे आपण वाटून घेतलेले होते त्याचीच पेस्ट होती थोडी वाटीला, तर तीच मी ॲड केलेली आहे यामध्ये पाण्यात मिक्स करून आणि थोडं वाटणाचं पाणी होतं ते ॲड केलेलं आहे. तर अशा पद्धतीने मी तर ग्रेव्ही तयार केलेली आहे. तुम्ही ग्रेव्ही नाही केली तरी चालेल, पाणी न घालता जी आपण केलेली होती तशीच भाजी बनवा, ती पण छान लागेल. आणि ही काजूची भाजी तुम्ही रोटी, नान किंवा गरमागरम पराठे आपले तेल लावून केलेले खूप छान लागते, यासोबत तुम्ही खाऊ शकता. जर तुम्हाला भाकरी आवडत असेल खाण्यासाठी यासोबत, तर भाकरी पण तुम्ही गरम गरम यासोबत घेऊ शकता. तर आजची ही काजूची भाजी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे साध्या सोप्या पद्धतीने. तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सेहत का स्वाद हे माझ्या चॅनलचं नाव आहे, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि लवकरात लवकर तुम्हीसुद्धा ही काजूची भाजी माझ्या पद्धतीने बनवा.